दिल्लीच्या रस्त्यावर हजारो आंदोलक, पोलिसांचा लाठीचार्ज, महिलांशी झालेली धक्काबुक्की, विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचे व्हिडिओ आणि त्याचवेळी साध्या कपड्यात आंदोलकांना मारहाण करणारे काही लोक. लोकशाहीमध्ये आंदोलन करणाऱ्यांवर अशी कारवाई योग्य आहे का? महिलांशी आणि विद्यार्थ्यांशी अशा पद्धतीने वागणं योग्य आहे का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे साध्या कपड्यातील लोक नेमके कोण होते? नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. दिल्लीमध्ये चलो संसद आंदोलनादरम्यान देशभरातील हजारो विद्यार्थी, युवक आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते एकत्र आले. शिक्षण व्यवस्था, परीक्षा व्यवस्थापन आणि इतर अनेक प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आलं. संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न होत असतानाच अनेक ठिकाणी पोलिसांनी बॅरिगेड्स उभारले होते. आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले आणि काही वेळातच परिस्थिती तणावपूर्ण झाली. या आंदोलनादरम्यान समोर आलेल्या अनेक व्हिडिओंनी देशभरात मोठी चर्चा निर्माण केली. काही व्हिडिओंमध्ये महिला आंदोलकांना पोलिसांकडून जोरजोरात ढकललं जात असल्याचं, त्यांना ताब्यात घेतलं जात असल्याचं आणि धक्काबुक्की होत असल्याचं दिसतं. या दृश्यांनंतर अनेक सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि विरोधी पक्षांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. महिलांशी अशा प्रकारे वागणे योग्य आहे का, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. दुसरीकडे दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे की जमाव नियंत्रणासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात आली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापासून रोखणं ही त्यांची जबाबदारी होती. महिलांबरोबरच विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईमुळे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना ओढत नेलं जात असल्याचं, काहींवर लाठीचार्ज झाल्याचा दावा करण्यात आला, तर काहींना जमिनीवर पाडून ताब्यात घेतल्याचे व्हिडिओ समोर आले. या घटनांनंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर इतक्या कठोर पद्धतीने कारवाई करणं आवश्यक होतं का? कायदा आणि सुव्यवस्था राखणं महत्त्वाचं असलं तरी त्या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या बळाची मर्यादा काय असावी, यावरही चर्चा सुरू आहे. मात्र या संपूर्ण आंदोलनात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो साध्या कपड्यातील काही व्यक्तींचा. कारण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंमध्ये काही लोक पोलीस गणवेशात नव्हते. त्यांच्या हातात लाठ्या दिसत होत्या आणि त्या आंदोलकांना पकडताना किंवा मारहाण करताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला. हे व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर एकच प्रश्न विचारला जाऊ लागला, हे लोक नेमके कोण आहेत? जर हे पोलीस नाही तर आंदोलकांवर कारवाई करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? याच मुद्द्यावरून राजकीय वादाला सुरुवात झाली. आंदोलनात सहभागी झालेल्या काही नेत्यांनी आणि विरोधी पक्षांनी आरोप केला की हे लोक भाजपाशी संबंधित कार्यकर्ते म्हणजेच BJP गुंज होते. त्यांच्या म्हणण्यानुसार आंदोलक दडपण्यासाठी आणि आंदोलकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी या व्यक्तींना मुद्दाम आणण्यात आलं. काही नेत्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत गंभीर आरोप केले. मात्र हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की आरोपांची अद्याप कोणताही अधिकृत चौकशीत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे हे दावे सध्या राजकीय आरोपांच्या स्वरूपातच आहे. या आरोपांनंतर दिल्ली पोलिसांनीही आपली बाजू मांडली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि सुरक्षेचा धोका लक्षात घेऊन स्पेशल स्टाफचे काही कर्मचारी साध्या वेशात तैनात करण्यात आले होते. त्यामुळे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या काही व्यक्ती या साध्या वेशातील पोलीस कर्मचारी असल्याचा दावा पोलिसांनी केला. मोठ्या आंदोलनांमध्ये अशा प्रकारे साध्या वेशातील अधिकारी तैनात करणं ही सुरक्षा व्यवस्थेचा एक भाग असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान आंदोलकांनी पोलिसांवर अत्याधिक बळाचा वापर केल्याचा आरोपही केला. काहींनी पॅलेट गन वापरल्याचा दावा केला. मात्र दिल्ली पोलिसांनी हे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले. पोलिसांनी सांगितले की त्यांच्या ताफ्यात पॅलेट गन नाहीत आणि अशा प्रकारच्या बातम्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत. तसेच महिला आंदोलकांवर पुरुष पोलिसांनी अत्याचार केल्याच्या आरोपांनाही पोलिसांनी नकार दिला. पण या संपूर्ण प्रकरणानंतर सामान्य नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. जर हे साध्या कपड्यातील लोक खरोखरच स्पेशल स्टाफचे कर्मचारी होते तर त्यांची ओळख स्पष्ट का करण्यात आली नाही? त्यांनी गणवेश का घातला नव्हता?
त्यांच्या हातात लाठ्या का होत्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा? याच कारणामुळे सोशल मीडियावर या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. दुसरीकडे काही सुरक्षा तज्ज्ञांचं म्हणणं आहे की मोठ्या आंदोलनामध्ये साध्या वेशातील अधिकारी तैनात करणं ही नवीन गोष्ट नाही. अशा अधिकाऱ्यांची नेमणूक जमावातील परिस्थिती समजून घेण्यासाठी, हिंसाचारावर रोखण्यासाठी किंवा संवेदनशील व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी केले जाते. मात्र अशा कारवाई दरम्यान पारदर्शकता आणि जबाबदारी याही तितक्याच महत्त्वाच्या असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. या घटनांनंतर राजकीय वातावरणही चांगलंच तापलं. विरोधी पक्षांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली, तर भाजपने आंदोलक हिंसक झाल्याचा आरोप करत काही विद्यार्थी संघटनांवरच परिस्थिती बिघडल्याचा आरोप केला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत आणि हा मुद्दा राष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय बनला. सध्या या संपूर्ण प्रकरणात दोन वेगवेगळे दावे समोर आले आहेत. पहिला दावा म्हणजे आंदोलक आणि विरोधी पक्षांचा, ज्यांच्या मते साध्या कपड्यातील व्यक्ती भाजपाशी संबंधित होत्या. दुसरा दावा म्हणजे दिल्ली पोलिसांचा, ज्यांच्या मते त्या स्पेशल स्टाफच्या साध्या वेशातील कर्मचारी होत्या. मात्र उपलब्ध अधिकृत माहितीनुसार आजपर्यंत कोणत्याही चौकशीने हे लोक भाजपचे कार्यकर्ते होते असा निष्कर्ष दिलेला नाही. त्यामुळे हा दावा सध्या आरोपांच्या स्वरूपातच आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला शांततापूर्व आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. पण या दोन्ही गोष्टींचा समतोल राखणंही तितकाच महत्त्वाचं आहे. महिला आंदोलकांशी झालेली धक्काबुक्की, विद्यार्थ्यांवर झालेल्या कठोर कारवाईचे व्हिडिओ आणि साध्या कपड्यातील व्यक्तींची उपस्थिती या सर्व घटनांमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले. या प्रश्नांची स्पष्ट आणि अधिकृत उत्तर मिळणं आवश्यक आहे, कारण लोकशाहीमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हेच लोकांचा विश्वास टिकवून ठेवतात. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे? आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेली कारवाई योग्य आहे का? महिलांशी आणि विद्यार्थ्यांशी अशा प्रकारे वागणे योग्य आहे का? आणि साध्या कपड्यातील व्यक्तींबाबत दिल्ली पोलिसांचं स्पष्टीकरण तुम्हाला पटतंय का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.